मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण आलो आहोत आपल्या ज्वारीच्या शेतामध्ये. चला तर बघूया आता आपण कुठल्या प्रकारची ज्वारी लावलेली आहे. हे बघा, तर हा आहे आपला पहिला प्रकार. याला मालदंडी असं म्हणतात. बघा, याचं शेप जे आहे ते थोडंसं असं लांबट आहे आणि याचे जे ग्रेन्स आहेत ते मोकळे असल्यासारखं वाटतात, म्हणजे एवढे स्टिक नसतात एकमेकांना, लूज असल्यासारखंच आहे. तर याला म्हणतात मालदंडी. आणि आपला जो दुसरा प्रकार आपण लावलेला आहे ते आहे गुंडी. हे बघा, गुंडी म्हणजेच की थोडंसं गोलाकारसारखं वाटतं आणि याचे जे ग्रेन्स असतात ते एकमेकांना असं घट्ट स्टिक केल्यासारखं, चिटकवल्यासारखं असतात. याला गुंडी असं म्हणतात. आणि आपला तिसरा प्रकार जो आपण लावला आहे आपल्या शेतामध्ये ते आहे लाही. हे बघा, हे लाहीचं कणीस आहे. म्हणजेच नागपंचमीला ह्या ज्वारीचे लाह्या बनवल्या जातात. जसं की आपण पॉपकॉर्न बनवतो तशाच प्रकारे ह्याच्या पण लाह्या बनतात, पण साईजमध्ये छोट्या असतात. टेस्टी पण छान लागतात. आणि मार्केटमध्ये जर आपण गेलं तर आपल्याला इझिली अवेलेबल होतात. फक्त बोलायचं की लाह्या बनवण्यासाठी ज्वारी हवी आहे, तर आपल्याला ते पण इझिली अवेलेबल होतं. आणि हे बघा, हे अगदी फुलासारखं ओपन दिसतं हे कणीस. महाराष्ट्रामध्ये खूप प्रकार आहेत ज्वारीच्या. आमच्या इकडे हे 3 जास्तीत लावतात. तुमच्याकडे या कणसांना किंवा ह्या ज्वारींना काय म्हणतात हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. टिल देन, बाय.